सर्व माता भगिनींना एक सूचना आहे माझी. तुम्हाला वाटतं ना, घरामध्ये शांतता हवी, आनंद हवा, कुणी कुणाला भांडू नये, घरातलं वातावरण शांततेने असावं. मग वातावरण शांततेनं असावं असं वाटतं ना, तुम्ही एकच काम करायचं. स्वयंपाक करताना मनामध्ये विचार जरा चांगले आणा, पॉझिटिव्ह विचार. स्मित हास्य, आनंदाने स्वयंपाक करा. हं? आनंदाने स्वयंपाक केला तर घरामध्ये आनंद राहतो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही रागात, द्वेषात, तिरस्कारात कुणावर तरी तणतण करत असताना तो स्वयंपाक तुम्ही करतात, तर ते अन्नावर त्याचे संस्कार होतात. हं? आणि ते अन्न तुम्ही असेल, तुमचा नवरा असेल, तुमचे लेकरं असतील, भाऊ कुणी नातलग असतील, ते अन्न जर खाल्लं तर जोपर्यंत अन्न पोटात आहे तोपर्यंत घरात काही ना काही किरकिरी त्या ज्यानं खाल्लंय त्याचं बाहेर असतील. नवरा तुमचा बाहेर तनतनमध्ये राहील, तुम्ही घरात मुलावर चिडचिड करता, मुलं बाहेर इकडे तिकडे चिडचिड करतील. म्हणजे एकंदरीत ही अन्नाचा प्रकार हा आहे. म्हणजे अन्न जशा पद्धतीनं आपण बनवलंय तसं ते अन्न काम करतं. याच्या मागे विज्ञान आहे. ही अंधश्रद्धा वगैरे काही प्रकार नाही आहे. तुम्ही बघा, तुम्ही ज्या दिवशी तुम्ही आनंदाने स्वयंपाक केलाय त्या दिवशी घरामध्ये कसलीही किरकिर नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही ताणताण तणातणा कुठल्या तरी टेन्शनमध्ये जर स्वयंपाक केलेला असेल तर त्या दिवशी तुमच्या घरातलं वातावरण ही 100% बिघडलेलं असेल, हे लक्षात घ्या. मग माझं ऐकणार ना? तुम्हाला वाटतंय ना की घरामध्ये आनंद असावा, घर कसं आनंदाने फुलून जावं, हसून खेळून राहावं सगळ्यांनी, तर तुम्ही अन्न शिजवताना, अन्न बनवताना म्हणजे स्वयंपाक करताना आनंदात करा. एखादं भक्तिसंगीत लावा अथवा कुठलं गाणं लावा, पण तुमचं मन कसं आनंदात असावं आणि स्वयंपाक करावा. बघा तुम्ही, सगळा कसा आनंदच राहील. ओम नमः शिवाय.